शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नुकसान भरपाईसाठी लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये खूप असे शेतकरी आहे, ज्यांचे पैसे अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहे आणि असे भरपूर आपले शेतकरी आहे, ज्यांची ई-के-वाय-सी अजून पेंडिंग दाखवते. तर आजचा व्हिडिओ खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची ई-के-वाय-सी केली नसेल, ती आता तुमच्या नावासमोर अशी पेंडिंग दिसत आहे. तर ती ही लिस्ट कशी डाउनलोड करायची तुम्हाला आणि तुमचं नाव पाहायचं आहे, की तुमची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे की तुमचे पैसे आलेले आहेत, ते तुम्हाला इथं कळून जाईल. तर चला मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, जिचा जो URL आहे तो कसा असतो बघा. जसं धुळे.gov.in, तर तसं तुमचं पुणे.gov.in, ठीक आहे. ठाणे gov.in, पालघर gov.in असं तुमचा URL असेल, वेबसाईट असेल. तर त्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि थोडं खाली स्क्रोल करत आलं का तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल. इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, तो म्हणजे इथं नवीन काही. इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल. इथं तुम्हाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकाच्या नुकसानासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरण यादी व ई-के-वाय-सी प्रलंबित यादी. ठीक आहे. तर यामध्ये अशा शेतकऱ्यांची नावं आहे, ज्यांचे पैसे वाटप पण झाले आहे आणि असे खूप असे शेतकरी ज्यांची ई-के-वाय-सी अजून पेंडिंग आहे. तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला कुठं क्लिक करायचं आहे? इथं तुम्हाला वर्णन यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा, या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तर इथं ओके करायचं आहे. परत तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं सन 2025 तालुकानिहाय शेती अनुदान या दोघींमधून कुठल्याही एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके आहे, ठीक आहे. धुळे तालुका, शिंदखेडा तालुका, शिरपूर तालुका, साक्री तालुका यांच्यावर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्यांची नावं तुम्हाला पाहायला मिळून जातील. तर ही लिस्ट तुम्ही पाहू शकता. या लिस्टमध्ये त्या शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर, आय-एफ-एस-सी कोड आणि त्यांची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे का पेमेंट सक्सेसफुल झालं आहे, ते इथं तुम्हाला पाहायला मिळून जातं. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही तुमचं ई-के-वाय-सी पेंडिंग आहे का ते पाहायचं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर जाऊन तलाठ्याकडून तुम्हाला विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे सेतू केंद्रावर किंवा कुठल्याही ग्राहक सेवा केंद्रावर, सी-एस-सी सेंटरवर जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी जी पेंडिंग दाखवते, ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तुमचे जर अजून पैसे आले नसतील, तर त्याचं कारण हेच आहे, की तुमची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची लिस्टमध्ये तुमचं नाव पहा आणि लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर पेंडिंग दाखवत असेल, तर लवकरात लवकर सी-एस-सी सेंटरवर जाऊन तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. पण त्या अगोदर तुम्हाला तलाठीजवळ जायचं आहे आणि तिथं तुम्हाला सांगायचं आहे, की मला माझा विशिष्ट क्रमांक पाहिजे. तो विशिष्ट क्रमांक घेऊन मग तुम्हाला सी-एस-सी सेंटरवर जायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ई-के-वाय-सी तिथं केली जाईल आधार कार्डच्या सहाय्याने. ठीक आहे. तर ही छोटीशी व्हिडिओ होती मित्रांनो तुमच्यासाठी. तर तुमचे जर अजून पण पैसे आले नुकसान भरपाईचे जर पैसे आले नसतील, तर त्याचं कारण सर्वात मोठं हेच आहे, की ई-के-वाय-सी तुमची पेंडिंग आहे. आणि जर तुमचे पैसे आले असतील तर अभिनंदन आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी बातमी होती. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढेही अशीच माहिती भेटत राहील. तर फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या. तर भेटतो मी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.